फोन आल्यानंतर जशी बातमी कळली तसे आम्ही इथं पाहणी करण्यासाठी धम्म अशोक चक्र बौद्ध विहारामध्ये जेव्हा आतमध्ये बघितलं तर पूर्ण पाणी टपकतो, पूर्ण लिकेज आहे आणि तिची जी PVP ज्यांनी केली ते पडलेली आहे आणि उद्या सर्व PVP पडू शकतो, प्लास्टर पण कोसळू शकतो. कारण याच्यात जेवढा भ्रष्टाचार झाला कंट्रॅक्टरनी केलेला आहे ह्याच्यावर कारवाई व्हावी आणि ताबडतोब याची लिकेज बंद करणे, अन्यथा रिपब्लिकन पार्टीतर्फे पुन्हा रोडवर उतरून आंदोलन करण्यात येईल. सर, हॉल जो आहे या ठिकाणी हॉल बनवण्यात आलेला आहे, त्यालाही वर छतावर जे आहे ते क्रॅक वगैरे दिसत आहे. कमिटी हॉलमध्ये पण लोकांना जे उपोषण याच्यासाठी आहे त्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला. कारण इथे काही भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे आणि कॉन्ट्रॅक्टर भ्रष्ट असल्यामुळे याच्यावर भ्रष्टाचार झाला आणि ह्या ताबडतोब इथल्या भेगा आणि याच्यावर येणे केली, रिपेरिंगने केली, त्या RPA पूर्ण रोडवर उतरून जोरात आंदोलन करण्यात आहे. कारण हा विषय गंभीर आहे. मी आयुक्त साहेबांना हीच विनंती करतो की आपण याच्यावर लक्ष देऊन, कारण उद्या मोठी दुर्घटना होऊ नये याकडे आपण लवकरात लवकर लक्ष देऊन हे काम करण्यात यावं. सर, ह्या ठिकाणी ज्या वेळेस वंदना चालू होती त्याच वेळेस हा स्लॅब जो आहे, जो छोटासा स्लॅब जो आहे तो तेव्हाच कोसळला ज्यावेळेस इथं लोक होते. जर भविष्यामध्ये तो पूर्ण कोसळला तर या ठिकाणी हानी होऊ शकते. याच्यासाठी हानी झाली नाही पाहिजे याच्यासाठीच आम्ही रिपब्लिकन पार्टीतर्फे आमचे कार्यकर्ते सतत आम्ही इथे उपस्थित राहिलो. आमची महिला अध्यक्ष सुनीताई कांबळे, आमचे विभागीय अध्यक्ष चंद्रमणी मनोहर, तसे हमारे रिजवान खान आणि इतर कार्यकर्ते येणार होते, पण आम्ही थांबवला. बघितल्याशी त्यांना काही कळलं नाही. कारण हे ताबडतोब नाही केलं, थांबवलं नाही तर आम्ही रोडवर उतरल्यावर आंदोलन करू. जे कोठारी नावाचे जे या ठिकाणी ज्यांना ठेका मिळाला होता त्यांचं नाव ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावं का असं तुम्हाला वाटतं का? हा कोठारी हा भ्रष्ट आहे आणि त्याला महानगरपालिकेने त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावं, नाही टाकल्यास आम्ही आंदोलन करू. धम्म सम्राट बुद्ध विहार आणि विपश्यना केंद्र महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलं. त्याचं उद्घाटन माननीय मंत्री, भारत सरकारचे सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेबांच्या सहकार्याने त्यांच्या उद्घाटनामध्ये झालं. त्याला आता 1.5 वर्ष होत आली आणि या 1.5 वर्षामध्येच महानगरपालिकेच्या बांधकामात एकदम गडबड आहे आणि ह्या आपल्या भगवान गौतम बुद्धाच्या विहाराचं छतापासून तर खालपर्यंत सर्व लिकेज असल्यामुळे त्या बांधकामामध्ये खूपच घोळ झालेला असल्यामुळे हे जर 1.5 वर्षात अशी अवस्था आहे तर पुढे काय होणार. तर याची आम्हाला धम्म बांधवांना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आम्हाला शंका आहे की याच्यात खूप गोंधळ झालेला आहे. अशा धार्मिक स्थळाला महानगरपालिकेने खेळू नये. याचं त्वरित आता जे छत पडलेलं आहे, आम्ही आता पाहणी केली असताना त्या ठिकाणी खूप पाणी पडते आणि वरून कदाचित आता 1.5 वर्ष झाली, 2-3 वर्षांनी छत जर पडलं तर हे अस्तित्व इथून निघून जाईल. अशा ठिकाणी महानगरपालिकेने जर त्वरित लक्ष दिलं नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तिथे तीव्र आंदोलन करेल आणि धम्म बांधवासाठी जे त्याग करावं लागेल, जे उपोषण करावं लागेल ते आम्ही रस्त्यावर उतरून महानगरपालिकेला हाताशी धरू आणि ज्या कोठारीने हे बांधकाम केलं त्याला भविष्यात या महानगरपालिकेने दुसरे कोणते कॉन्ट्रॅक्ट देऊ नये, त्याला रेड मार्क लावावा अशी आमची विनंती आहे. या ठिकाणी जो हॉल आहे त्या हॉलच्याही वर अशा भेगा वगैरे दिसलेल्या आहेत. जसं बुद्धविहार ह्या धार्मिक स्थळाला जर ते तळा जाऊ शकते, निष्क्रिय काम करू शकते, तसंच बाजूला समोर जे विपश्यना केंद्र आहे त्या विपश्यना केंद्रामध्ये पण भेगा गेलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात भेगा गेलेल्या आहेत. त्याच्यात खूप काळा बाजार झालेला आहे. असं आम्हाला महानगरपालिकेला विनंती आहे की अशा ठिकाणी जे लोकांना उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत, जे लोकांना उपयोगी पडणाऱ्या स्थळ आहेत त्या ठिकाणी तरी भेदभाव करू नये. त्या ठिकाणी तरी चांगले कॉन्ट्रॅक्ट देऊन चांगले काम करतात. जेवढं काम ह्या ठिकाणी जवळपास 24 करोडपर्यंत खर्च करण्यात आला तर हा कुठे गेला. जर तुम्ही महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टरच्या घशात जर घालत असेल, तुम्ही रस्त्या बांधता, कॉन्क्रीट करता, तिथे आमचे मनाई नाही, तिथे कमवू शकता. पण इथे धार्मिक स्थळाला किंवा कम्युनिटी हॉलला इथे गोंधळ करू नये, तिथे गैरव्यवहार करू नये, त्याच्यावर आळा बसावा, ह्यासाठी आमचं आंदोलन होणार आहे. असं आहे की हे बांधत असताना महानगरपालिकेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि एकविचार मंचच्या माध्यमातून या ठिकाणी संरक्षणासाठी 4 बंदूकधारी लोकांना ठेवण्यात यावं आणि त्याची देखभाल महानगरपालिकेनेच करावं. अन्यथा इथे असलेल्या बौद्ध बांधवांनी आपल्या खांद्यावर त्याचा खर्च उचलला होता, पण महानगरपालिकेने सांगितलं की तिथे आम्ही करू, त्याच्यावर व्यवस्थापन आमचंच असेल.
सर्वांना जय भीम. आम्हाला असा विषय कळाला होता की जे कोठारी म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी एकदम निष्कृत पद्धतीचं ते कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. जसं मनवर साहेबांनी सांगितलं की 1.5 वर्षापूर्वी हे उभं राहिलं होतं इथे. आणि कसं झालंय माहिती आहे का की 1.5 वर्षापूर्वी जर एखादं काम बनतं तर त्याच्यानंतर हे एवढे प्रॉब्लेम्स नसायला पाहिजे. आज जेव्हा आम्ही आतमध्ये पाहणी केली ना तर तिकडे आमच्या प्रार्थनेला जी लोक येतील किंवा जे कोणी शिबिर चालवतात, धम्मशिबिर चालवतात, त्या सगळ्यांना तिथे बसायची सुद्धा व्यवस्था नाहीये व्यवस्थित. कुठून ना कुठून लिकेज आहे, पाणी टपकतं आहे. आणि त्याचबरोबर ही जी समोरची भिंत आहे त्या भिंतीमध्ये तुम्ही पाहू शकाल इतके क्रॅक आहेत ना की मग कधीही त्याचा काही डॅमेज होऊ शकतो. कोण आतमध्ये असेल तर त्याच्या जीवाला हानी सुद्धा होऊ शकते. तर ह्या गोष्टींनी नगरपालिकेने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. आणि जसं आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं, शेलेकर साहेबांनी सांगितलं की जर हे सगळं व्यवस्थित पद्धतीने काम नाही झालं तर आम्ही नक्कीच आंदोलन करू. या ठिकाणी जे मेंटेनन्स पाहतात त्यांचं मेंटेनन्स बदली करून दुसऱ्याला दिलं पाहिजे का? अगदीच. आणि नुसतं बदलूनच नाही केलं पाहिजे तर त्यांचा पास्ट रेकॉर्ड पण चेक केला पाहिजे की नक्की ते जे जिथे जिथे त्यांनी काम केलं आहे तर त्यांचा रेकॉर्ड नक्की कसा आहे. कारण ही जी कम्युनिटी हॉल आहे किंवा हे जे बुद्धविहार आहे इथे दिवस रात्र इथे लोक येत असतात. कोण पूजा प्रार्थनेला येत असतं, लहान मुलं इथे येत असतात. कधीही कोणाच्या जीवाला हानी झाली तर कोण जबाबदार? यासाठी या सगळ्या गोष्टींचं लक्ष देऊनच हे कॉन्ट्रॅक्ट चेंज करावं असं माझी तरी म्हणणं आहे. साहेब, मी अर्जुन तावडे, दलित पॅंथर, ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि एक विचार एक मंच म्हणजे सचिव या मीरा भाईंदरमध्ये आपल्या सम्राट बुद्धविहार तो बुद्धविहारामध्ये सिलिंग पडलेली आहे आणि ते काम बरोबर झालेलं नाही आहे. आणि ते काम बरोबर अजून सिलिंग दिली पडली, आमचे बुद्ध बांधव तिथं असतात आणि त्याच्यावर पडला एखादा मेला त्याची गॅरंटी कोण घेणार? या तुरून ज्यांनी काम केलं त्यांना लवकर काम करायला लावायचं आयुक्तांनी, नाही तर तुम्ही राजीनामा द्या. नाही तर आम्ही उपोषण करणार, नाही तर पूर्ण तोडफोड आंदोलन करणार दलित पॅंथरच्या वतीने. एक विचार एक मंच.